छत्रपती संभाजीनगर शहरात भर दिवसा दुचाकी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत अटक करत त्याच्या ताब्यातील दुचाकी जप्त केली आहे। पांडुरंग कनिराम जाधव हे 22 सप्टेंबर रोजी दुपारी विष्णुनगर गट नंबर 5 येथे कामानिमित्त गेले असता त्यांची हिरो पॅशन प्लस ही मोटरसायकल रणजित यांच्या घरासमोर उभी केली। मात्र काम आटोपून परतल्यावर मोटरसायकल चोरीला गेल्याचं लक्षात आलंय। तर या ठिकाणी शोध घेऊनही ती न मिळाल्याने त्यांनी 23 सप्टेंबर रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल होता जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी तपास हाती घेत अवघ्या 24 तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयिताची माहिती मिळवली आणि पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वानखेडे, पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि ज्ञानेश्वर शिलार यांनी तात्काळ सापळा रचून एमजेएम हॉस्पिटल समोरून आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी केली असता चौकशीत त्याने आपले नाव दिनेश लक्ष्मी मुखिया असं सांगत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे। तर हा चोरटा एका जेसीबीचा मालक असल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी पुढील तपास मारुती गोरे करत आहे।